आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय वाटलं की सहजासहजी तुम्हाला समरला पकडते? अरे समर को पकड़ना मुश्किल ही नहीं, पॉसिबल नहीं. समरला पकडना पॉसिबलच नाही. या समरच्या लहानपणी ना आपल्याला जर कोणी सांगितलं असतं की हा मुलगा परदेशात जाऊन एवढा मोठा बिझनेसमन होईल तर कोणाचा विश्वास बसला नसता. हो ना बाबा, आणि बघ ना किती मेहनत आहे या यशामागे त्याची. हो, आणि आपल्याकडे यायचं तर कसं होता, आणि आता एखाद्या चित्रपटाचा नायक शोभेल असा दिसतोय. हो ना. नाहीतर काळजीच वाटायची त्याची, वाटायचं कसं होणार याचं पुढे. हो, खरं सांगू नंदा, त्याचं हे यश बघितलं ना की खूप बरं वाटतं. नंदा, एक सांगू, जर प्रयत्न केला ना तर रोहितला हे सगळं जमेल. का नाही जमणार, नक्कीच जमेल. मला खात्री आहे रोहित त्याच्या मेहनतीमुळे नक्की यशस्वी होईल. व्हायला तर पाहिजे. बघूयाच पुढे काय वाढून ठेवलंय ते. सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू. अरे काय करतोस तू? सॉरी सॉरी. अरे यार, खरंच खूप दुखतंय. हा दुखतोय. अरे रुद्र पैठणकर पार जखमी झालाय. ते तू जास्त बोललो का? खरं सांग, तू समरची बॉडी बघत होतास म्हणून पडलायस ना? हा, पण काही आहे म्हणे, कसली बॉडी केली त्याने, एकदम असा हँडसम हंग झालाय. काय जादू केली असेल त्याने काय माहिती. बट आय मस्ट से आय एम इम्प्रेस्ड. तू इम्प्रेस होऊन काय होणार आहे? ते काय लग्न नाही करणार आहे तुझ्याशी? त्याला करायचं असेल तरी मी थोडीच करणार आहे. आपलं ठरलंय, माझ्या मनावर फक्त एकीचाच अधिकार आहे, गौरीजी. ए काय बडबडतोय? गौरीजी बघ बघ
आई पार्टनरला किती लागलंय. तो पडला पण आणि हारला पण. रुद्र सर, खूप त्रास होतोय का तुम्हाला? नाही म्हणजे आई आई काय करतोयस? सॉरी. पार्टनर तू हारलास ना. मी आईला सांगितलं पण आईचा विश्वासच नव्हता बसत की समर काकांनी तुला हरवलं. एक मिनिट. कुणी कुणी हरवलं? समर काका. समर काका काय? आणि मी कोण आहे? अहो तुम्ही पण विसरलात का चंद्र शेठ सारखं? तुम्ही पुष्पा मामा आहेत. मुलगी पण ना. जाऊ दे. ए पुष्पा, हे काय? बर्नॉल आहे, लाव. समोर दादा ऐका ना, मी काय म्हणतोय, आता हे गॅसवर काय ठेवलंय, मी करू का? मी करतो ना काहीतरी. मी कापून देऊ तुम्हाला? काय बनवतायत काय? मला करू दे ना काहीतरी. तुम्हीच काय करताय? हे घेऊ हजर? हजर नको. चंदू, हाताची घडी आणि तोंडावर बोट. ऐका ना समोर दादा, ऐका ना समोर दादा, मी काय म्हणतोय, मी करतो ना, तुम्ही जा ना. काय माहितीये का, नंदाईने बघितलं ना तर मला ओरडेल आणि बोलतील की पाहुण्याला मी. अरे मी काय पाहुणा आहे? घरचा आहे ना मी. हा तसं नाही, पण एक मिनिट, तुम्ही कोण आहात? मी तुम्ही असा अचानक प्रश्न नका विचारू. काय माहितीये का, मला विसरायला होतं. मी चंदू आहे का? हा बहुतेक मी चंदू आहे. चूक, तुम्ही समर आहात. मी? येस, आणि मी चंदू आहे. असं कसं आहे? तुम्हाला असं वाटतंय की मी विसरत असेल, पण एवढा नाही विसरत मी. मला सगळं लक्षात असतं. म्हणजे तुम्ही समर्थ आणि मी चंदू आहे. स्वयंपाकाचं काम कोण करताय? तुम्ही करताय. मग मी चंदू आणि तुम्ही समर. पण मी समर कसं वाटेल ना असं? हाताची घडी आणि तोंडावर बोट. समर, ए रेवती आत्या, माय डार्लिंग. यस. हे काय करतोस तू? अगं मी चंदू, तुला अक्कल आहे का? तू याला काम सांगितलं? नाही, मी काही नाही केलंय. आता मी समर आहे, हा चंदू आहे. तुला कळतंय काय? अरे एक मिनिट, तुम्ही दोघंही थांबा. रेवती आत्या, मी एक अमेझिंग डिश बनवतोय. माझी गप्प राहा तू. तू काढ हे काढ. काढतो. अरे चल डिश बनव. अरे अरे एक मिनिट, चंदू शेठ, ते गाजर तेवढे कापून ठेवा. नाही पण मी कसं गाजर काढणार ना? आता मी तर समर आहे, तुम्ही चंदू आहे. मग कोण करणार आता? गेले मला फसवून. आत्या आत्या, अगं काय करतेस यार, माझी रेसिपी बिघडेल. शी काय भेड सारखं बोलतोय समोर. तो तुला कळतंय का? बरं झालं काय ते मूर्ख गौरीची कामं करत बसला होता. अगं माझी मनोरमा आजी, समर आहे ना, कुठलीही मूर्खपणाची कामं करत नाही आणि त्याच्या प्रत्येक कृतीला अर्थ असतो. जशी की माझी पाककला कृती. मला नको शिकवूस. आजी आहे मी तुझी. तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात मी. हो, मला सांगू नको. अरे त्या मेडची कामं करणे मूर्खपणाचंच असतं. झालं तुझं? बाहेर जात का? मला महत्वाचं बोलायचंय याच्याशी. जरा लक्ष ठेव बा. बरं बरं, समजाव चांगलं याला. हो. काय चाललं? अगं जरा चेंज म्हणून मी माझ्या अशा कुकिंग स्किल्स ट्राय करणार. यू नो माय culinary स्किल्स. त्याबद्दल नाही विचारत मी. काय झालं म्हणून तू आलायस इकडे? अरे तुम्हाला भेटायला. हॅलो समर,
हे फेक वागणं बोलणं ना पैठणकरांसमोर कर. ओह कम ऑन. ते फसतील, मी नाही फसू शकत. आता खरं खरं सांग काय झालंय. फाईन. ते जरा एक प्रॉब्लेम झाला होता म्हणून 4-5 दिवस. कसला प्रॉब्लेम. ते ऍक्च्युली ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये अडकलोय. लोक मागे लागलेत माझ्या. काय तू निघ इकडनं, निघ लगेच जा समोर. हत्या काय हत्या. हे बघ समोर, आता माझ्यात ताकद नाही तुझ्या कुठल्याही प्रॉब्लेमशी डील करायची. आणि मी पैठणकर ग्रुप मधून तुला पैसे नाही देऊ शकत. मी हे सगळं करून झालंय तुझ्यासाठी. तू आत्ताच्या आत्ता जा. तुम्हाला पैसे नको आहेत, फक्त 5-7 दिवसांसाठी आसरा. आणि काय इथे राहणार आणि 4-5 दिवसात पैशांची अरेंज. तू निघायचं बघ रे, जा तू. 1 मिनिट. तू कसल्या टेन्शन मध्ये. नाही मला काही टेन्शन तुला नाही. कसलं टेन्शन आहे ते सांग मला. हे बघ मी ना सहसा लोकांना ओळखायला चुकत नाही. काहीतरी चालू आहे. हा एक्झॅक्टली. सकाळी तुला मी ऑफिस मध्ये फोन केला होता तेव्हा पण तू काय सीन काय बॉस. तुला सांगून ठेवतोय रेवती आंटी, हे जड जाणार आहे आपल्याला. वेळीच तिचा गेम केला पाहिजे. हे तू जिची कामं करत होतास ना तीच माझा प्रॉब्लेम आहे. तिनेच टेन्शन वाढून ठेवलंय. तुमची मेड. हो मेड. घरातल्या लोकांनी डोक्यावर चढवून ठेवलंय तिला. ती मेड आहे ना हे विसरली. सतत आडवी येत असते माझ्या वाटेत. थांबा रुद्र सर. थांबा. बिझनेसवर घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते मी. माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरवलंय तिने. इतके प्रयत्न केले मी तिला या घराबाहेर काढण्याचे, पण कसलं काय घरातच. हसतोस काय तू. एवढा छोटा प्रॉब्लेम आहे तुझा आणि द वर्स्ट पार्ट इज की जो तुझा प्रॉब्लेम अगदी सहजासहजी सॉल्व्ह करू शकतो त्यालाच घराबाहेर काढायला निघाली. म्हणजे बस बस सांग. अगं तुझा जो प्रॉब्लेम आहे तो माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. असं बाहेर काढू शकतो तिला. नंतर बोनस म्हणून हाफ तिकीटला सुद्धा बाहेर काढू. मिस्टर समर, तू तुझ्या आत्याला ओळखतोस. ओळखतो ना. तरी त्या गौरीला मीही काढू शकले असते आणि माझ्यासाठी काही अवघड नाहीये. पण ह्या घरातल्या लोकांनी इतकं डोक्यावर घेतलंय तिला. नको तितका विश्वास आहे तिच्यावर, म्हणून असं सगळं होतंय. एक्झॅक्टली. मग त्याच विश्वासाचा कसा फायदा घ्यायचा असतो ना हे कळलं पाहिजे. म्हणजे मला जमतं. कसं आहे ना आत्या, प्रत्येकाचा जीव आहे ना कुठल्या ना कुठल्या तरी पोपटात अडकलेला असतोच. तो शोधला की विषय संपतो. आणि इथे तर तो पोपट समोरून आपल्याकडे आला. मोठे मोठे टार्गेट्स जेव्हा अचीव्ह करायचे असतात ना तर आधी छोट्या टार्गेट्स कडे लक्ष दिलं पाहिजे. एकदा का त्या हाफ तिकीटला जाळ्यात अडकवलं की मोठा मासा आपोआप गळायला लागणार. ग्रेट. आता पण मला ना
सॉरी 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 एक मिनिट चंदू शेट तिकडे ठेवा ना. कुठे तिकडे? समर काय करतो? चंदू शेट बसा ना. काय मी नाही तुम्ही बसा. चंदू शेट नाही मी कसं चंदू शेट मी सांगतो बस. मी कसं बस इकडे बस. हा गौरीजी प्लीज. मी नाही गौरीजी प्लीज. नंदाई सांगा ना. गौरी अगं बस ना. गौरी बर. तू खाणार नाहीये? नाही नको, मला भीती वाटते. पण मला एक सांग, आपल्याकडे जे पण पाहुणे येतात ते स्वयंपाक का करतात? पैठणकर्स, आजचा मेन्यू खूप स्पेशल आहे. कारण आजचा मेन्यू समर स्पेशल आहे आणि माझी खूप इच्छा होती की सगळ्या पैठणकरांनी बसून एकत्र खावं. सो म्हणून हा तास. आणि ही जी रेसिपी आहे ही माझी पर्सनल फेवरेट आहे. सो तुम्हाला जर आवडली असेल तर भरभरून कौतुक करा आणि नाही आवडली असेल तर काय करावं मला माहिती नाही, पण तुम्ही खायला सुरू करू शकता. येस. अरे वा समर, चव आहे तुझ्या हाताला. थँक्यू सो मच. हो खरंच छान झालं. नक्की? हो. वा समर वा, अप्रतिम केलंयस तू. आणि ऍक्च्युली माझं तर म्हणणं असं आहे की मुलगा असो की मुलगी, स्वयंपाक हा यायला जवा. थँक्यू सो मच काका. तसं झालंय चांगलं, पण नाश्त्याला आपल्याकडे कधी पास्ता नाही झालाय. हॉटेलमध्ये गेला तर होतो. सॉरी, पण पास्ता ही एकमेव रेसिपी आहे जी मला. त्याला असं म्हणायचंय की आम्हाला नंदाई आणि गौरीजींच्याच हातचं खायची सवय. म्हणून त्याला थोडी चव वेगळी लागेल हो ना. हा एक्झॅक्टली. समजा बसा. नाही तुम्ही बसा आणि व्यवस्थित का या. समर दादा, हा तुम्ही येणं जाऊ नका, इथेच थांबा. म्हणजे चंदू, अरे पास्ता खूपच आवडलेला दिसतोय तुला. हा म्हणजे चांगलाच आहे, पास्ता सारखा पास्ताच आहे. म्हणजे ते कसं ते स्वयंपाकघर सांभाळतील आणि गौरी पण मोकळी राहील आणि तिचा बिझनेस पण करू शकेल मेणबत्तीचा, हेचा अगरबत्तीचा. अरे काय आहे चंदू, त्याला वेळ असतो का? काम असतात त्याला. एक मिनिट. गौरीजींचा अगरबत्तींचा बिझनेस आहे? हा अगरबत्तीचा. नाही बिझनेस वगैरे नाहीये, आपलं छोटासा प्रयत्न करते आणि अजून धडपड सुरूच आहे. म्हणजे गौरीजी, बिझनेस हा बिझनेस असतो, मग तो छोटा असो किंवा मोठा, आणि तो आहे आणि तो सुरू आहे हे महत्वाचं. खरं तर हा बिझनेस उभं करण्यामागे रुद्र सरांचा खूप मोठा हात आहे आणि रोहित सरांनी खूप मदत केली आम्हाला. क्या बात आहे रुद्र, प्राऊड ऑफ यू यार.
आमचा रुद्र आहेच तसा. कोणालाही मदतीची गरज असेल ना की पटकन धावून जातो. आणि तुमची पण कमाल आहे. म्हणजे मुलगी, घर, ही सगळी कामं, हे सगळं सांभाळून तुम्ही बिझनेस सुरू केलाय. एक मिनिट, तुमच्या या अगरबत्तीच्या बिझनेसला मी काही हातभार लावू शकतो का? नाही म्हणजे आपण हा जो अगरबत्तीचा बिझनेस आहे तो आपण इंटरनॅशनल घेऊन जाऊ शकतो. म्हणजे माझी परदेशात तसे काही ओळखी आहे. आणि का हो काका, बऱ्याच भारतीयांना अगरबत्त्या लागतातच. सो आपण नक्कीच काही ना काही करू शकतो. अरे वा समर, हे तर खूपच छान होईल. है ना?